नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 11 जानेवारी 2026 आहे. बघा, सध्याच्या कंडिशनला एक सिस्टम ही कमी दाबाचं क्षेत्र तामिळनाडू या किनारपट्टीच्या आसपास सक्रिय आहे. पुढील 24 तासात तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तसेच कर्नाटक राज्याला सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर महाराष्ट्रात 13 आणि 14 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. फक्त सर्वदूर पाऊस नाही, हा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही महाराष्ट्रात आहे. त्यात महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा, शंभू महादेव या पर्वतरांगांवरती ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तसेच सह्याद्री पर्वतरांगांवर सुद्धा ठिकठिकाणी पाऊस पडेल, सर्वदूर नाही. हरिश्चंद्र बालाघाट यावरती सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र बालाघाट ओलांडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागापर्यंत, नाशिकच्या दक्षिण भागांपर्यंत हा पाऊस येण्याची शक्यता आहे. जवळपास कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिकचा दक्षिणी भाग, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी भागांपर्यंत हा पाऊस येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागापर्यंत हा पाऊस असेल. संभाजीनगरच्या सर्व गावांना, सर्व तालुक्यांना हा पाऊस नाही. विरळ ठिकाणी, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्यात आहे. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. सध्याच्या कंडिशनला आपले जे पिकं निघालेले आहेत त्यांना आपल्याला झाकून ठेवायचं आहे. काही शेतकऱ्यांच्या अजून मक्का काढलेला नाही, त्यांनी झाकून ठेवायचे आहे. सोयाबीन झाकून ठेवायचं आहे. कांदे काढणी चालू आहे, त्यांनीसुद्धा कांदे आपले झाकून ठेवायचे आहे. तुरीसुद्धा काढणी चालू आहे, त्यांनी त्या झाकून ठेवायच्या आहे. जे पिकं आपले निघालेले आहे त्यांनी ती झाकून ठेवायची आहे. कारण की 13 आणि 14 तारखेला महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे, ज्याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. तसेच आजच पश्चिम महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झालेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरला उद्याकडे 12 तारखेला ढगाळ वातावरण सुरुवात होईल. सुरुवातीला अंशतः ढगाळ वातावरण राहील, रात्रीच्या वेळेस ढगाळ वातावरणात वाढ होईल. 13 तारखेला बरंच चांगल्या पद्धतीचं ढगाळ वातावरण होईल. 13 आणि 14 तारखेला, 15 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे. त्यानंतर सुद्धा अधूनमधून ढगाळ वातावरण हे पुढील 10 ते 12 दिवस असणार आहे. आणि इकडे उत्तर भारताकडे सुद्धा WD 20 तारखेनंतर डेव्हलप होईल. तिकडे सुद्धा WDचा पाऊस हा वेस्टर्न डिस्टर्बचा पाऊस उत्तर भारतावरती व राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंत तिकडचा सुद्धा पाऊस येणार आहे. त्यामुळे पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता ही महाराष्ट्रावरती आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. सध्याच्या कंडिशनला ढगाळ वातावरणाला सुरुवात महाराष्ट्राच्या दक्षिण भागांपर्यंत आलेली आहे आणि पुढील एक 10 ते 12 दिवस अधूनमधून ढगांचा दायरा हा महाराष्ट्रावरती असणार आहे, याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.